मंडळी आम्ही निघालेलो आहे अलिबागला वियांचा बर्थडे सेलिब्रेशनला ना. तर आता आपण बघूया कासारा घाटात काय होतं. चला आता. मी नको मला पाहून सगळे पळतील. मला पाहून तुम्ही पळताना ते नाही पळणार. कॅमेरा लाव म्हणे. संपला का घाट? किती मोठा आहे हा कसारा घाट. आता मुंबई किती इथून हळू मुंबई. किती वाजले? आता 2 वाजले. आमच्या गाडीचं चेंबर गेलं फुटून. कुठं फुटलं? कल्याण मध्ये. कल्याण. कल्याण में लेकिन कौन सा एरिया है ऐसा? क्या? तर आता आम्हाला फटका बसलाय. ठीक आहे. ओके. एसी की चालू. एसी चालू. आम्ही खूप स्वतःला सांभाळतो. पण आम्हाला येऊन मिळतं. ठीक आहे. चल. हा मग आपण स्टे केलाय ना. ओके मग आता हा हे फुटून गेलंय हा. ते बी हा. आज हा. हे बी फुटून गेलंय हा. आज हा. आणि तू खूप गोड आहेस ना म्हणून तुला डोळ्याला मुंगी पण चावली ना. तर मंडळी आता आम्ही मुंबईत स्टे केला होता कारण गाडीच्या ऑइलचं ते काही असतं ते काहीतरी झालं होतं रात्री 2 वाजता. सो आम्ही या हॉटेलला इथे स्टे केला. आम्हाला एक दादा भेटला रात्री. त्याने आम्हाला ही हॉटेल सांगितली. म्हणजे तो आमच्यासाठी देव माणूसच होता. आणि आम्ही इथे स्टे केला. आता गाडी रिपेअर झालेली. आता आम्ही मस्त तयारी करून आणि अलिबागला जाऊ. मंडळी आमचं रात्री 2 वाजता गाडीचं चेंबर फुटलं होतं. सगळं ऑइल झालं होतं. तर आम्ही आता इथे स्टे केला मुंबईमध्ये आणि आम्ही आता निघालेलो आहे. बाय बाय. छान होती रूम सर्व्हिस 1 नंबर. तर आता आम्ही निघालेलो आहे. चलो आता आम्ही निघालो अलिबागकडे. तारीफ करोगे बोलो कब तक. तर आता आम्ही पोहोचू अलिबागला अजून 1 तासात. चला पुढची जर्नी दाखवते तुम्हाला. हा तर मंडळी सकाळपासून शिजून झाले हे हाल. आता आम्ही फक्त 28 किलोमीटर आणि मग आम्ही डायरेक्ट पाण्यात. चला आता. आता मस्त थंडीगार निरा पिऊ आम्ही आणि मग जाऊ बीचवर. तर चला आता. काय कशी वाटली निरा? नारळ पाणी. पुढं पळा राहुल तुम्ही. चिडायला लावू नका आता. उतरता येतं आणि चढता येतं. आम्हाला दिसत नाही का? तुम्ही वाव.
डेस्टिनेशनला. टेस्ट केला ना जाऊन चला डेस्टिनेशन. ओके. चला बाय बाय गाईज. बाबा बाई हा पावर का आता एक तुम्हाला एक गंमत दाखवते. माझं आलं पोट्ट आलं. पट्ट्या इधर इधर नहाने का ना, बाथटब में नहाने का ना. हां ओके. एक मजा आएगी मजा आएंगी. स्विमिंग पूल में नहाता क्या बाथटब में? इधर इधर अभीच नको ए आहो त्याला जीव घालायचं बबड्या. किती सुंदर आहे बघ. चला तर हे आहे आपल्या अलिबागचं सृष्टी फार्म आणि त्यांनी किती छान डेव्हलप केलेले, म्हणजे एकदम कमी जागेत आणि सुंदर डेव्हलप केलेले आहेत. तर मंडळी आम्ही केलेला आहे छानपैकी सृष्टी फार्मला हा कॉटेज खूप आणि इथे आम्ही मस्तपैकी फुल आणि आता चला वर टाकू. वर पण एक आणि खाली पण एक. हा बघ काय पाणी 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 चालू अख्खा ओला होऊन जाईल. विहान स्विमिंग पागल स्विमिंग पूल में जाने का वहाँ गिल्ला हो, यहाँ नको गिल्ला हो. चल अभी नहीं ना चल अभी आ गए अपन. अभी इधर आ. तो भूखला हो गए. चल बबड्या थांब मला एक खाली उतर. नाही ओके बेटा. यार विहानची भीती वाटते मला इथं. आपला आपला तोच घेते मी खालचा. आम्ही जिथं राहिलोय ना. थांबा मला. थांब 2 मिनिटं. तर हा आमच्या सोबत आलेले त्यांच्यासाठी आणि आपला तो डबल डेकर वाला. विहान विहू खा. तर मंडळी मस्तपैकी आता नॉनव्हेज थाली आलेली आहे आणि विहान आता एन्जॉय करेल ना. विहान मंडळी आजच्या अलिबागच्या जेवणात माझी थाली आहे मस्तपैकी झिंगे फ्राय, पॉपलेट फ्राय, कोळंबीची भाजी, भात, रस्सा, पोळी आणि मस्त तांदळाची भाकरी आणि सोलकढी. तर मंडळी या जेवायला. आज अलिबागच्या जेवणात राहुलचं जेवण आहे वरण, छानपैकी मिक्स व्हेज भाजी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, सोलकढी, गुलाबजामुन, लोणचं, पोळी आणि तांदळाची भाकरी. तर मस्तपैकी इथे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही विहानला मस्तपैकी दूध आणि मला कॉफी छानपैकी ऑर्डर केली होती. तर आम्ही हे एन्जॉय केलं आणि विहानही खूप एन्जॉय करत होता. हे बघ मुंगूस पाहिलं कसं पळालं बघ. पळून पळालं. हे बघा मंडळी मोर किती सुंदर. वाव हे बघा किती जवळ आहे माझ्या. तर तुम्हाला असंच निसर्गाचा मजा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की सृष्टी फार्मला येऊ शकतात अलिबागला. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं काही देते.
विहान नको ना हे ते पाय बाबा 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 किती डेंजर खवळला पाय तो पक्षी मोर पा तिथं अहो हा काय बुडला ना ते बघ पळाला. यो जा विहान Woo! किती क्यूट आहे ना आज आमचे 20-25-50 जणांचे जेवण आहे तिथे तुम्ही बघू शकता की छान एनी अरेंजमेंट टाइम 50 लोक 100 लोक जरी आले तर त्यांची सुविधा जेवणाची म्हणजे ऑफिस स्टॉप वगैरे सगळं हा ऑफिशियल एन्जॉय साठी असेल तर नक्की या. फॅमिली साठी पण एक नंबर आहे अजून स्विमिंग पूल पण आहे सगळं दाखवू आपण सगळं विजिट करू. हा ओ बापरे काय बेकार हा. इथं बिबटे वाघ असं राहतं त्यामुळे इथं कसं आहे लहान पोरांना ना तर 4 व्हीलर जंगल आहे जंगल जंगल हा चला आता आपण. या देखा ना आता आम्ही चाललोय बीचवर चला बीचवर संध्याकाळी काय मजा असते ते दाखवते मी आता म्हणजे आहे चला मंडळी भेटूया बीचवर ओके डायरेक्ट पाण्यात चला सकाळपासून आम्ही पाण्यात जाऊन राहिलो. तर हा आहे निसर्गाचा असली मजा तुम्ही बघू शकता अथांग समुद्र आणि या बीचवर म्हणजे कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही फक्त आपण आणि आपले टार्झन येतो का तुम्हाला आवाज इकडे बघ चॉकलेट बॉय हॅपी बर्थडे मरोड जंक्शन बोटिंग टू मुंबई इथून डायरेक्ट गेट ऑफ इंडिया जवळ निघू आपण फ्लैंक किसी देविया पाय से चला ना भी अंदर उधर पाए का ये इधर है नुसता काम निघू राहिला बस एन्जॉय तर आहेच म्हणजे करेंगे आपण मज्जा करेंगे डायरेक्ट जेवायला बस मज्जा और स्विमिंग पूल में क्या करेंगे तर इथे मस्तपैकी मी आणि विहान आम्ही बबल्स उडवत होतो खूप मजा केली आम्ही या ट्रिपला खरंच किती मजा केली ना आपण यक तुला मजा आली ना किती यक आणि मम्मा काय करत होती तुझ्या खेळण्या घेत होती ना हा खेळला खेळत होती शाहे मेरे जान जाए शाहे मेरे चल ना
थंड वाटतंय. अरे पडशील ना. स्विमिंग पूल. तर इथे छानपैकी एन्जॉय करत होतो आम्ही आणि आता जेवण झालेलं होतं आणि इकडे मस्त छान त्यांचा परिसर किती निसर्गरम्य आहे आणि लगेच सगळ्या गोष्टी क्लिनिंग करतात ते, त्यामुळे खूप आवडतं आम्हाला. आणि इथे छानसा किल्ला आहे, तुम्ही बघू शकता. आता राहुल आणि विहान मस्तपैकी एन्जॉय करतायत आणि ते चक्कर मारायला जाणार आहे. चक्कर मारायला जाणार आहे. इथे ते चक्कर मारून आले आणि इथे चालू होतं त्यांचं मस्त पॅम्परिंग करायचं काम. आणि आणि कसं वाटतं मग? कसं वाटतं मग? एकदम भारी ना. हा, एक नंबर वाटतं. एक नंबर वाटतं ना. हा, आज विषय खोल ना नाही ना, मग. काय शिकवण नाही. तर आता आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागा असल्यामुळे आत्ता सकाळी 10 वाजता उठलो. तुम्हाला दिसतच असेल डोळ्यांवरून. आता नाश्ता वगैरे करून आणि मग परत बीचेस खेळायला जातो. वाव, बघू. राहुल. हाँ चलो. चलो जल्दी से अपने को हाँ किधर जाने का आपको? तो कहाँ जाने का है? पानी में. हाँ पानी में जाएंगे. हाँ, और क्या करेंगे पानी में? कैसा? हाँ. इकडनं मॅप लावता का? बीचेस. केरला जाते रे नाखवा, हिच्या पोवाला कोकण दाखवा. कुठे जाऊ? सिक्कीमला जाऊ पहिले. सिक्कीम वरून मग तिकडे जाऊ. सिक्कीमच्या कोणचा सिक्कीम मला वाटलं सिक्कीम. मी सिक्कीमचा मॅप लावला डायरेक्ट. ओ भाऊ आहे का ध्यानावर? आता आपण चाललोय रेवदंड्याला. मग कुठे जायचं? अरे विहान रेवदंडा अलीबाग को है ना, जय जय बापा. काळा मसाला एक नंबर भेटतो. पापा का दर्शन करेंगे और उसके बाद में फिर मम्मी की हाउस पूरी करेंगे. फिर तेरा बर्थडे सेलिब्रेट करेंगे. हाँ हाँ जाएंगे. तेरे पानी में डालता है, मैं रुकना तो पानी से बाहर निकलेगा नहीं. घे बेटा, मी जाते इथं. स्विमिंग पूल देखा कितना बड़ा है. देखा की मम्मी चड्डी काढू जाऊ. चड्डी काढून. जातोय. वाह, वाह. वाह, वाह, वाह. गोळा, गोळा. वाढलं का?
पुढे घेताय का? हा नाही रे फेकणे का नाही हे माझे 2 पोरं तुम्ही पाहू शकता माती खेळतात ते नाव उमटणार आहे का त्याला कोरडी माती लागते नगाव बीजला जाऊ नगाव बीजला होईल ते हा इथं सगळं खड्डा जरी केला ना लगेच पाणी साचल छी गंदी बहन किसका नाम निकाल रहा हाँ क्या है उड़िया बड़ा बंगला बना बड़ा बंगला बना ऐसा डोंगर लगा ये देखिए ये कैसा डोंगर काय पकडलं बाबा शंकांची जिथे जीव राहतात कुठे उसके आंग पे क्या डाल रहा ये नको ना आगाऊपणा करू अगं जिथे जीव राहतात ते असे बुंगरे करून खाली नको ना ते वळवळ करते खिशात कोण घालतं का बाटलीत घे मग घ्यायची येतं स्मेल येते बर का गाडीत ते जास्त येरा झाले ना ते एक्सपायरी हे 2 पोर आहे माझे तुम्ही पाहू शकता अशा माती खेळू राहिले निघावा तिथून मोठा हिरवळा राजा लिख दूं क्या तेरा गो सायमन चल
तर मंडळी आम्ही आलेलो आहे मस्तपैकी बीचवर आणि इथे हे छान तिकडे समुद्र आणि इकडे असं कठडा लावून आणि मस्त एक एन्जॉय करण्यासाठी एकदम नित्तळ पाणी. विहू मस्त असं टेंट किती सुंदर आहे पाना. वाव. हा टेंट. चल बघायला लागत बेटा. ए मे बंटा ए बेटा ए बंटा मैं लागत लगा ना बेटा. मी बंटा आहे मी नाही लगाऊंगा. ए बिल्ली चला राहुल. लगा. विहू हम पानी डालेंगे उसको. हाँ. हे बघा खेकड़ का बच्चा पानी में रुके था वो मालूम है तुझे? असं पण राहत होतं हे बघ. द्या त्याच्या हातात दे. ले खेकड़ है खेकड़. हे? दे थांबो. मैं काटेगा पत्ता नहीं काटता पिल्लू ही बेटा वो. हाँ लेना हाथ में. हम उसके घर मंडळी खूप मस्त छान इथे एन्जॉय झालेला आहे आमचा. अलिबागला सेम गोव्यावाली फिलिंग आहे, काहीच फरक नाही. आणि हे दोघं बाप बेटे त्यांनी आता किल्ला बनवला. किल्ला पण दाखवते तुम्हाला मी. थांबा नाही मी रीलमध्ये टाकलाय माझ्या, पण आता तुम्हाला दाखवते. छानपैकी किल्ला आम्ही बनवलाय. कळाला? तर मंडळी आता आपण परत आज कुठेतरी छानपैकी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर तो 100 पॉईंट आहे तिकडे. तिकडे जास्त जायचं नाही, त्यामुळे आता सो आम्ही निघालेलो आता दुसरा स्पॉट. लय डेंजर आहे बाबा हे दोघं जण. मट्टी फेकने वाला बुतड़ा. सो एकदम छानपैकी आमची ट्रिप झालेली आहे. खूप सारा एन्जॉय झालेला आहे. विहानचा बर्थडे छानपैकी सेलिब्रेट आज रात्री करायचा आहे. सो थांबा राहुल. अहो राहुल शेवटी सांभाळून घ्यावं लागतं माणसाला. राहुल तुम्ही कशा दिसताय सांग का? तर मंडळी आता आम्ही आलेलो होतो परत सृष्टी फार्मला आणि तिथे मस्तपैकी परत स्विमिंग केली, कारण आम्ही समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून आलेलो होतो आणि खूप घाम येत होता. सो म्हटलं पहिले स्विमिंग करू आणि परत दुसऱ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. इतकी मजा येते ना इथे सृष्टी फार्मला. इतकं सुंदर वातावरण आहे या फार्मचं. इतकं सुंदर वातावरण आहे की काय सांगावं तुम्हाला. तर तुम्ही नक्की जा, व्हिजिट द्या. एकदम छान आहे. स्विमिंग पूल आहे. जेवण तर अगदी उत्तम क्वालिटीचं आहे. त्याच्यानंतर माणसं आपले एकदम घरासारखे आहेत. म्हणजे असं वाटत नाही मला तिथं गेली की मी दुसरीकडे आली. असं वाटतं की मी माझ्या म्हणजे ओळखी म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या घरीच आली आहे. आणि पूर्ण गावाकडची फील येते. खूप सुंदर वाटतं यार इथे. जर तुम्ही अलिबागला गेले तर नक्की सृष्टी फार्म सर्च करा आणि तिथे जा. माझी जेन्युअनली तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कारण छान आहे. कमी बजेटमध्ये छान आहे. एकदम एकदम बेस्ट. सो आता आम्ही स्विमिंग करून जातो आहे बाहेर. अहो राहुल ओरिजिनल कमळ आहे माहिती आहे तुम्हाला? ओरिजिनल. वाव यार. मन भरून पाहून घ्यायचं. पाहू घालू गाडी घालू नाही हो नाही थांब ना. वाव तिकडं फुल आहे. तिकडं होते स्टार्टिंगला. वाव वाव चल झालं आता. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे रेवदंड्याला. आजचा सेकंड डे आहे आणि व्यान झोपला होता, आता उठला. चला भेटूया. तर आता आपण नगाव बीचला आलेले आहे विहानचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि नेहमीप्रमाणे राहुल त्याची पॅन्ट आणि शर्ट दोघं बापले के. ऊपर पकड.
Happy birthday to अरे विहान रुक ना. रडू का बरं राहिला हॅपी बर्थडे टू यू रडू का बरं राहिला याडी आग असेल ना आग उडला ना हां. ते पेट्रोलचे Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी बर्थडे डिअर विहा. हॅपी बर्थडे टू. गेले. आ का. यार खाली. जरा पेटी आमचा एक फोटो काढ अच्छा लागला. तर मंडळी आम्ही आता आलेलो होतो रेवदंडा बीच साईडला. त्या फ्रंटच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याला एकदम छान ही सुरेख कॅम्प साईट भेटते. तर इथे आहे पर पर्सनला 900 रुपये. त्याच्यात तुम्हाला जेवण भेटेल नाईटचं, त्याच्यानंतर नाश्ता भेटतो, स्टार्टर भेटतं, त्यानंतर तुम्हाला सकाळचा नाश्ता, नंतर चहा, कॉफी आणि रात्रीचा हा सारा एन्जॉय असतो. रात्री DJ असतो, नाईट असते, डान्स असतो. त्यानंतर हे आपल्याला टेंट असतात, म्हणजे पर पर्सन 900 रुपये घेतात ते. पण एकदम छान, पैसा वसूल आहे, खूप सुंदर आहे आणि डायरेक्ट बीच साईड आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर डायरेक्ट आपण बीचवर जाऊ शकतो अशी फील आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे काय काय होतं. ओके, चला. तर आता आम्ही आलेलो होतो आणि तिथे आम्हाला स्टार्टरला नॉनव्हेजची बार्बिक्यू होती. व्हेजसाठी पण छान पनीर बार्बिक्यू होतं आणि हे त्यांचे बँड होते, म्हणजे त्यांच्या टेंटवाल्यांचे बँड होते. आणि इथे विहान मस्तपैकी बार्बिक्यू एन्जॉय करत होता. त्याला नॉनव्हेज खूप आवडतं, सगळ्यांना माहितीच आहे. सो इथे तो छानपैकी बार्बिक्यू एन्जॉय करत होता आणि राहुलही मस्तपैकी त्यांचं व्हेज बार्बिक्यू जसं पनीर एन्जॉय करत होते. आणि मीही इथे छानपैकी काहीतरी बोलत होती, काहीतरी चालू होतं आमचं. सो आमचा असा खूप छान एन्जॉय झालेला. आणि आम्ही खास तुम्हाला माहितीच आहे विहानच्या बड्डेसाठी आम्ही इथे जातो अलिबाग. आम्हाला खूप छान वाटतं की त्याचा बड्डे बीच साईडच आजपर्यंत आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. आणि इथे विहानही खूप छान एन्जॉय करत होता, आमच्यापेक्षा जास्त विहान एन्जॉय करत होता. इथे सगळे मुलं नाचत होते, सगळे छान कुठले आलेले होते आणि त्याचे सगळे फ्रेंड्स झालेले होते तिथे. सो तुम्ही बघू शकता विहान खूप छान एन्जॉय करतो. मला सॉन्ग नाही टाकता आलं कारण कॉपीराईट क्लेम पडतो. सो मी सॉन्ग नाही टाकू शकत, पण तुम्ही बघू शकता विहान कसा एन्जॉय करत होता. आणि इथे मीही एन्जॉय करत होते. आम्ही खूप सारा डान्स केला, बट व्हिडिओ नाही काढले ते. खूप सारा डान्स केला आणि विहान आणि राहुलने खूप एन्जॉय केला त्या दिवशी. आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आम्ही लास्टला बड्डेही सेलिब्रेट केला. तर आता तुम्हाला दाखवते, इथे दोघं बाप बेटे नाचत होते. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये छान एन्जॉय करायचं असेल तर ही पण जागा एकदम बेस्ट आहे रेवदंड्याला. तुम्ही इथे खूप सारा एन्जॉय करू शकतात. आणि उन्हाळा आहे तर आपल्याला इथे गरम होईल असं तुम्हाला वाटत असेल तर नाही, कारण त्या कॅम्पिंगच्या डायरेक्ट साईडलाच डायरेक्ट समुद्र आहे आणि फ्रंटच्या या साईडला आपले टेंट लावलेले त्यांनी. सो थोडं लहान मुलं वगैरे घेऊन गेले तर थोडं काळजीने घेऊन जा, कारण तिथे आहे तसे सिक्युरिटी, बट कसं आहे आपण आपल्या याच्यात राहायचं. सो इथे मस्तपैकी एन्जॉय चालू होता आमचा. राहुलही खूप छान एन्जॉय करत होते गाण्यांवर आणि विहानचा तर विचारूच नका, विहानही एक नंबर एन्जॉय करत होता. तर तुम्हीही काही अशी अलिबागची ट्रिप बनवत असाल तर 1 ते 2 दिवस 3 दिवस तुमच्याकडे असतील तर तुम्ही हे असं छान पॅकेज, आधीच आम्ही गेलेलो सृष्टी फार्मला, तिथे पर पर्सन समथिंग 1800 रुपयेपासून रूम आहेत पर पर्सनला. हां,
मग त्याच्यात सगळं इन्क्लूड आहे, त्यांचं जेवण वगैरे अनलिमिटेड जेवण आहे, सगळे इन्क्लुडेड आहे. आणि ही जी सेकंड डेस्टिनेशन होती आमची ही होती रेवदंडा बीचची. खूप सुंदर इथे मला वाटलं. सो तुम्हीही जा आणि एन्जॉय करा. आम्ही त्यांना ऑलरेडी आधीच बुक करून ठेवलेलं होतं बड्डेचं. सो तिथे बड्डेच्या तयारी चालू होत्या आणि छानपैकी सजावट चालू होती विहानसाठी. इथे हॅपी बड्डे नाव वगैरे लावून बलून्स लावून दिले त्यांनी विहानला. सो आम्ही इथे त्याचा आता परत बड्डे सेलिब्रेट करत होतो. सो इथे तयाऱ्या चालू होत्या बड्डेची. त्यांनी छानपैकी बलून्स लावून दिले, हॅपी बड्डेचं नेम वगैरे छान असं छान सिम्पल आणि सोबर डेकोरेशन आमच्यासाठी करून दिलं. खरंच खूप थँक्यू सो मच. जर तुम्हालाही असं काही बड्डे बीच साईड बनवायचं असेल तर हे लोकेशन अगदी बेस्ट आहे. सो आता इथे विहानचे बड्डेची सगळे मस्त नाचत होते आणि राहुल म्हणत होते की बड्डेच्या विशेषबद्दल माहिती देत होते. आणि इथे विहानचा बड्डे मस्तपैकी सेलिब्रेट होत होता. आम्हाला तिथे केक भेटले नाही ऑर्डर करूनही. सो आम्हाला हे केक घ्यावे लागले आणि आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. कारण रात्र एवढी झाली होती, जे भेटलं त्याच्यात आम्ही सेलिब्रेट केला. सो विहानने खूप 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 एन्जॉय केला आणि आम्ही इथे खूप सारा एन्जॉय केला. तर चला मग आता पुढे जेवणाची तयारी आणि बाकी सगळं दाखवते. चल ते चावल तुला, मग कळेल तुला. इधर यहाँ पे वो देखो पिक्चर देख भला. वो कौन है वो कौन है? मम्मी फ्राइडे नहीं है तो इस पार्टी में थोड़ी जान डाल. Now मेरी फेवरेट गेम खेलते हैं. It's called I Never. ये तो मेरी फेवरेट गेम है. ये देखो चलो बच्चों गेम नवा पिक्चर. राहुल इकडे बघ. विहान नको ना रे. एकदम हैप्पी बना. ओके सबको गिफ्ट का रूल्स पता है ना. एक ऐसी चीज होगी जो I've never done like दर मला घे. and then ओके मैंने कभी कौन सा चालू बॅकलाइट. स्वरा राजपूत ऑफिशियल. स्वरा राजपूत. तिकडे पिक्चर चालू आहे. आता घ्या असं तुमच्या हाताने. घ्या जा त्यांना सगळ्यांना जाओ उधर खड़ा रे. ये रिंग पास खड़ा रे विहान. इधर इधर ये देख. ये विहान ये लव पास खड़ा रे. या इधर इधर खड़ा रहना. इधर आते को जोखिम डालता. इधर ये देख जूजू. ये इधर चौका है. हाँ जोखिम से होता क्या. ये छोटा है. यासो यासो.
हा घेतलंय. नाही ना बेटा. ये मी छोटा है ना आज तो घर की याद दिला रहा है. ये क्या